नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. मित्रांनो, विषय असा घेतलेला आहे आपण आपल्या तुरीमध्ये म्हणजे तूर लहान असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडं अंतर असल्यामुळे त्याच्यात आपण हरभरा पेरलेला आहे. तर मला दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे जास्ती म्हणजे दुहेरी पीक निघतं मित्रांनो. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, तूर कमी असल्यामुळे ना, तर थोडं तूर छोटी बारकाली तूर असल्यामुळे ना, तर त्याच्यामध्ये आपले 4-5 तास आपले हरभऱ्याचे पेरलेले. तर तुम्हाला दाखवतो कसे काय नाही. चला मग, ना वेळ घालताना टाइमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे मुद्द्याकडे वळूया मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हे असं आपलं तुरीचं रान आहे आणि बारकाली तूर आहे. तर बारकाली तूर असल्यामुळे ना, त्याच्यामध्ये आपले 5 तास याचे आपले हरभऱ्याचे. तर हरभऱ्याचे 5 तास म्हणजे कसे, हरभरा बी निघतं आणि तूर बी होती, जी काय थोडीफार तूर होईल. तर त्याच्यातली जेवढी तूर पहिली मागच्या वर्षी तूर जास्ती होती का, त्याच्यापेक्षा जास्ती म्हणजे कमी यंदा म्हणजे वाढलेली नाही, काय नाही. तर पावसामुळे याच्यामुळे ना थोडं तुरीची नुकसान झालेली आहे, थोडी अशी हे झालेली होती. तर तर अशी आपली तुरीचं हे हरभरा बी निघतंय आणि तुरीचा बी तूर निघते, म्हणजे दुहेरी पिकाची हे होते. तर त्याच्यामुळे आपण असं केलेलं आहे. तर एका शेतकऱ्यांनी, तर शेतकऱ्याच्या आपण शेतामध्ये चाललो तो रोडने, तर आपल्याला ते दिसलं तर म्हणलं आपण त्याची थोडीफार शेतकऱ्याच्या रानातली मुलाखत घेऊ. म्हणजे मुलाखत नाही, व्हिडिओ काढू म्हणलं आपण आणि त्याची दाखवू शेतकऱ्याला. ज्याचं शेतकऱ्यांनी म्हणजे असे काही काही शेतकरी असे, म्हणजे त्या शेतकऱ्यांनी नुसती तूर हे बारकाली तूर वाढलेली अशी आणि त्याच्यामध्ये दुसरं पीक घ्यायचं. तर दुसरं पीक घ्यायचं तर मग तर दुसरं पिकाला याला हे लागते. त्याच्यामुळे आपण हे घेतलेलं आहे मित्रांनो. हे असं बघून घेऊ शकतो तुम्ही. अशी हे मित्रांनो बघा कशी आहे कशी नाही. म्हणजे दुहेरी माल निघतोय मित्रांनो, दुहेरी माल निघायची क्षमता आहे अशी. हे बघा खाली प्लॉट हे बंद आहे हो. तर त्याच्यामुळे ना दुहेरी पीक निघतं, हरभरा बी होतं आणि तूर बी होती. तुरीची कसर हरभऱ्यात निघती मित्रांनो. मागच्या वर्षी जेवढी तूर होती यंदा तेवढी होणार नाही. त्याच्यामुळे हरभऱ्याची आणि तुरीची कसर निघते मित्रांनो. बघा कशी आहे कशी नाही, अशी प्रकारची आहे मित्रांनो. अशा प्रकारची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येते. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या याची तुरीची आणि हरभऱ्याची क्वालिटी कशी आहे आणि कसं घेतलं शेतकऱ्यांनी, कसं नाही पीक, आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जय जवान जय किसान.